नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज गावोगावी जाऊन विद्यार्थ्यांचा सर्वे केल्यामुळं आम्ही आज झूम ॲपवरती लेक्चर होऊ शकले नाही. मी बरेच विद्यार्थ्यांच्या घरी आज फिरलेलो आहोत आणि फिरत आहोत. उद्यासुद्धा येणार आहोत किंवा अशीच विजिट तुम्हाला होत राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आज हा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवत आहे. आपण पाठीमागील 2 ते 3 लेक्चरला राज्यशास्त्र या विषयाचं दुसरं प्रकरण सुरू केलेलं आहे. 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना, समस्या आणि जागतिकीकरण. तर निश्चितच 1991 नंतर महत्त्वाच्या संकल्पना जागतिक स्तरावरती उदयाला आलेले दिसून येतात. तसंच ज्या समस्या आहेत तर त्या समस्या सुद्धा या जागतिकीकरणामुळं किंवा 1991 नंतर उदयाला आलेले दिसून येतात. जे चोहीकडे विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण अशा संकल्पना सर्व राष्ट्रांनी, सर्व देशांनी स्वीकारल्यामुळं निश्चितच त्याचे फायदे आणि दुष्परिणाम आपल्याला झालेले दिसून येतात. तर त्याच प्रकरणातील राहिलेला जो भाग आहे तर तो आज आपण या ठिकाणी पुढं पाहणार आहोत. तर निश्चितच तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण अभ्यासायचा आहे. सपोर्टला तुम्हाला या ठिकाणी काही नोट्सही शॉर्ट नोट्स दिल्या जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण त्याच्यामध्ये जागतिकीकरण म्हणजे काय पाहिलेलं आहे. त्याच पद्धतीने ज्या जागतिकीकरणातील आर्थिक घटकाचाही आपण विचार केलेला आहे. जे आर्थिक बाबतीत कशा पद्धतीने सुबत्ता निर्माण झाली, आर्थिक स्तर सर्व जगाचा कशा पद्धतीने वाढण्यासाठी मदत झाली किंवा या आर्थिक स्तर, आर्थिक गुंतवणूक करण्यामध्ये अनेक ज्या काही संघटना असतील, अनेक कंपनी असतील, त्यांचं कसं योगदान आहे त्याची उदाहरणं सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. जे या जागतिकीकरणामुळे निश्चितच व्यापार वृद्धी झालेली आहे. त्याच पद्धतीने आर्थिक स्तर उंचावलेला आहे. लोकांचं जीवनमान असेल, त्याच पद्धतीने रोजगाराच्या संधीसुद्धा निर्माण झालेल्या दिसून येतात. तर त्याच्यामध्ये अनेक आपण या खाजगी तसंच सरकारी कंपनीची उदाहरणं सुद्धा पाहिलेली आहेत. त्यानंतर या व्यापारामध्ये केल्या जाणाऱ्या वस्तूंची जो समावेश आहे किंवा कुठल्या वस्तूचा व्यापार या जागतिकीकरणामध्ये केला गेला तर त्या वस्तूंची यादी आपण पाहिलेली किंवा त्या वस्तूंची माहिती आपण पाहिलेली आहे. जसं कृषी उत्पादन असतील, फळं, फुलं असतील, भाजीपाला पिकं असतील. त्याच पद्धतीने कॉपीराईट म्हणजे बौद्धिक हक्क सुद्धा या जागतिकीकरणामध्ये त्या व्यक्तीला ते संपादित करता येतात. त्याच्यावरती आपण पाठीमागे चर्चा केलेली आहे. म्हणजे मी जर एखादा शोध लावला असेल तर त्या शोधाचे पेटेंट किंवा त्या शोधाचा जो अधिकार आहे तो पूर्ण माझ्याकडे आहे. त्याच्यामध्ये कोणीही माझ्या परवानगीशिवाय बदल करू शकत नाही आणि हा शोध, हे संशोधन किंवा माझं हे ज्ञान मी जागतिक पातळीपर्यंत या जागतिकीकरण या धोरणामुळे पोहोचू शकतो. त्याच पद्धतीने गॅट करार आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये जे या गॅट करारामुळे काय झालेलं आहे तर जागतिक पातळीवर व्यापार वृद्धी झालेली दिसून येते. जी कुठलीही व्यक्ती, सर्वसामान्य असो किंवा मोठी व्यक्ती असो किंवा कुठल्याही देशातील व्यक्ती कुठल्याही देशामध्ये आपला उत्पादित माल, आपण तयार केलेला माल किंवा आपल्या कारखान्यामध्ये आपण निर्माण केलेला माल कुठल्याही बाजारपेठेमध्ये आपण विकू शकतो. म्हणजे एक प्रकारे जग हे वैश्विक खेडं बनलेलं आहे. या ठिकाणी कुठल्याही देशाच्या, कुठल्याही अंतराच्या म्हणूया, कुठल्याही भाषेच्या, प्रांताच्या सीमा रेषा आता राहिलेल्या नाही. त्या सर्व पुसट झालेल्या आहेत किंवा संपलेल्या आहेत. जे हे केवळ या जागतिकीकरणामुळं आणि त्याच्यातील गॅट करारामुळे शक्य झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. जे निश्चितच केवळ व्यापारच नाही तर या व्यापारासंदर्भात वादविवाद सोडवण्याचं कार्य सुद्धा या जागतिकीकरणातील गॅट करारामध्ये केलं जातं. तर याच्यावरती आपण पाठीमागे चर्चा केली. लोक म्हटल्यानंतर वाद आले, वितंडवाद आले किंवा विचार असतात ते एकमेकाला पटत नाहीत. जे आयात निर्यात विषयक असतील, काही आर्थिक धोरणासंदर्भात काही वाद निर्माण झाली असतील किंवा अशा अनेक व्यापारासंदर्भात जे काही वाद निर्माण झालेले असतात ते वाद मिटवण्याचं कार्य किंवा त्याच्यावरती तोडगा काढण्याचं कार्य सुद्धा या गॅट करारांतर्गत केलं जातं. म्हणून जागतिकीकरणातील गॅट करार हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि तो निश्चितच खूप पुढं सुद्धा उपयोगी ठरणार आहे. त्याच पद्धतीने व्यापाराबाबतीत आणखीन एक बदल झाला तो म्हणजे कंटेनर कार्गोद्वारे
मालाची आयात निर्यात करणं शक्य झालं. म्हणजे ही जी काही कंटेनर कार्गो आहे यांची जहाजं ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर मालाची आयात निर्यात करू लागले. म्हणजे वाहतूक व्यवस्था ही सुरळीत झाली किंवा सोयीची झाली आणि त्याच्यामुळं निश्चितच व्यापार वृद्धी झालेली दिसून येते. आपण परदेशातून मालाची आयात करू लागलो आणि त्याच पद्धतीनं आपल्या इथे उत्पादित झालेला माल त्याची निर्यात आपण करू लागलो. म्हणून कंटेनर कार्गो ही सुद्धा एक महत्वाची क्रांती या जागतिकीकरणातील आहे असं आपल्याला म्हणता येईल. निश्चितच या कंटेनर कार्गोच्या माध्यमातून बंदरांची व्यवस्था सुद्धा केली जाते. तसंच या आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा लोकांचा वाढलेला दिसून येतो. म्हणून कंटेनर कार्गो हे सुद्धा या जागतिकीकरणातील एक महत्त्वाचं पाऊल आहे असं आपणाला म्हणता येईल. त्यानंतर मित्रांनो, ट्रान्सनॅशनल कंपन्याचा उदय हे सुद्धा आपण पाठीमागं पाहिलेलं आहे. 1990च्या दशकापर्यंत क्षेत्रवार सरकारी नियंत्रण होतं. त्याच्यामध्ये खाजगी उद्योगांना मर्यादित संधी उपलब्ध झालेल्या होत्या. मात्र जागतिकीकरणाचा परिणाम असा झाला की ट्रान्सनॅशनल कंपन्याचा उदय झाला आणि म्हणजे राष्ट्रीय स्तरावरती अशा कंपन्या स्थापन होऊन त्याद्वारे निश्चितच वेगवेगळ्या पद्धतीनं व्यापाराला चालना मिळालेली दिसून येते. म्हणजे कुठल्या व्यापारासंदर्भात कुठल्याही सीमारेषा किंवा कुठल्याही प्रकारची बंधनं म्हणूया आपण आता राहिलेली नाहीत. त्या सीमारेषा पुसट झालेल्या आहेत. निश्चितच आपल्याकडे जर क्वालिटी असेल, आपल्याकडे जर गुणवत्ता असेल किंवा आपण उत्पादित केलेला माल जर स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीने टिकून राहत असेल तर आपण अशा मालाची अत्यंत आत्मविश्वासपूर्वक इतर देशामध्ये निर्यात करू शकतो. तिथली बाजारपेठ आपण आपल्या वस्तूला मिळवून देऊ शकतो. म्हणून अशा ट्रान्सनॅशनल कंपन्याचा उदय सुद्धा या जागतिकीकरणातून झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच थोडक्यात खाजगी उद्योग क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे. कशामुळे तर जागतिकीकरणामुळे. आपण आपले खाजगी उद्योग स्थापन करून त्याद्वारे आपल्या मालाला परदेशी बाजारपेठ काबीज करून देऊ शकतो आणि परकीय चलन मिळवू शकतो आणि एक जागतिक स्तरावरती एक उद्योजक म्हणून आपण एक ठसा उमटवू शकतो. आणि हे जागतिकीकरणामुळे शक्य झालेलं आहे असे या ठिकाणी आपणाला म्हणता येईल. त्याच पद्धतीने मित्रांनो, कुशल आणि अकुशल कामगारांचे आज एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात सुद्धा स्थलांतर होत आहे. कशामुळे तर जागतिकीकरणामुळे. समजा माझ्याकडे स्किल आहे, एखादं काम करण्याची क्षमता माझ्याकडे आहे, तर मी परदेशामध्ये जाऊन माझ्या त्या स्किलला त्या ठिकाणी डेव्हलप करू शकतो किंवा माझं स्किल, माझं जे टॅलेंट आहे ते तिथल्या लोकांना दाखवू शकतो. म्हणून असे जे काही कुशल कामगार असतील किंवा अकुशल कामगार असू द्या, तर असे अकुशल कामगार सुद्धा परदेशामध्ये जाऊन चांगल्या पद्धतीने तिथे आपला व्यवसाय उद्योग करू शकतात किंवा आपलं काम त्या ठिकाणी करू शकतात. जे या ठिकाणी अशा बाबतीतही कुठल्याही प्रकारे देशाच्या सीमारेषा आता म्हणजे त्याची बंधनं राहिलेली नाहीत. म्हणजे हे जागतिकीकरणाचं एक फलित आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच पद्धतीने मित्रांनो, खानपान किंवा माल वितरण, प्रवासी वाहतूक इत्यादी ठिकाणी निश्चितच रोजगाराच्या संधी या जागतिकीकरणामुळे निर्माण झालेले आहेत. खानपान म्हणजे काय तर खाद्यवस्तू. आपण पाहतो भारतामध्ये सुद्धा पिझ्झा, बर्गर सारखे जे काही पाश्चात्य खाद्यपदार्थ आहेत आपण पाहतो, ज्याला चायनीज म्हणतो. हा चायनीज शब्द सर्वांना माहिती आहे. तर असं जे चायनीज पदार्थ आहेत तर त्याचे परदेशातील इतर राज्यातील लोक येऊन आपल्या इथं स्टॉल टाकून, गाडे टाकून किंवा दुकानं उभारून आपला माल ते या ठिकाणी विकतात. म्हणजे हे कशामुळे शक्य झालेलं आहे तर जागतिकीकरणामुळे शक्य झालेलं आहे. परदेशातील अशा अनेक कंपन्या भारतामध्ये येऊन अशा खाद्यपदार्थाची विक्री करतात आणि निश्चितच चांगल्या पद्धतीने अर्थार्जन करतात. त्याच पद्धतीने आपण सुद्धा किंवा आपल्या सुद्धा अशा अनेक कंपन्या परदेशामध्ये असून त्या सुद्धा चांगल्या पद्धतीने या खाद्यपदार्थाची निर्मिती आणि विक्री करताना दिसून येतात. तर त्यालाच खानपान असं म्हटलेलं आहे मित्रांनो. तसंच माल वितरण, जे माल वितरण सुद्धा या जागतिकीकरणामुळे चांगल्या पद्धतीने होत आहे असं आपणाला म्हणता येईल. कारण जागतिकीकरणाच्या कायद्याखाली या जागतिकीकरण या शासन मान्य किंवा वैश्विक पातळीवरील ह्या धोरणाच्या मान्यतेमुळं निश्चितच माल वितरण करणे सोयीस्कर झालेले. म्हणजे कुठंही या ठिकाणी दळणवळणाच्या सुविधा वाढलेल्या आहेत. जलमार्ग असो, हवाई मार्ग असो, रेल्वे मार्ग असो किंवा रस्ते वाहतूक मार्ग असो, अशा अनेक मार्गाचा विकास झाला. कशामुळे तर जागतिकीकरणामुळे. म्हणून
माल वितरण करणं सुद्धा हे अत्यंत सोपं होऊ लागलं. म्हणून जागतिकीकरणाचं हे एक उत्तम फलित आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. त्याच पद्धतीने मित्रांनो, प्रवासी वाहतूक इत्यादी सुद्धा सोयीस्कर झाली. कशामुळे? तर जागतिकीकरणामुळं. आता प्रवासी वाहतूक म्हणजे काय? आता आपल्याला परदेशामध्ये जायचंय टुरिस्ट म्हणून किंवा एक पर्यटक म्हणून, तर तर तो सुद्धा मुद्दा या जागतिकीकरणामध्ये समाविष्ट केलेला आहे. परदेशातील अनेक लोक आपल्या भारतामध्ये येऊन भारतातील जे आपलं वैभव आहे, भारतातील अनेक जे काही प्रेक्षणीय तसंच ऐतिहासिक स्थळं आहेत, ऐतिहासिक वास्तू आहेत, पुरातन वास्तू आहेत, जी भारताची खरी ओळख आहे असं म्हणता येईल आपल्याला, किंवा तो भारताचा सामाजिक सांस्कृतिक वारसा आहे. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल शिवाजी महाराज किंवा जे काही गड किल्ले आहेत तर त्यालाही टुरिस्ट भेट देतात. आपल्याकडे असणारा इतर ज्या काही वास्तू आहेत, जसं आग्र्याचा ताजमहल असेल, त्याच पद्धतीने वेगवेगळे आपल्याकडं किल्ले आहेत, वेगवेगळ्या गडी आहेत आपल्याकडं, वेगवेगळी जी पठारं आहेत, जी प्रेक्षणीय आहेत. त्याच पद्धतीने टुरिस्ट म्हणून जे काही अनेक भाग किंवा अनेक विभाग, अनेक झोन जे आपण डेव्हलप केलेले आहेत, तर त्या ठिकाणी हे पर्यटक येतात, राहतात, सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घेतात आणि त्याच्या जोडीला ते बाजारपेठेतून अनेक वस्तूची खरेदी करून सुद्धा जात असतात. म्हणूनच आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की जागतिकीकरणामध्ये या वाहतूक व्यवस्थेचा सुद्धा महत्त्वाचा समावेश केलेला आहे. जागतिकीकरणामुळे वाहतूक व्यवस्था सुधारली, हे सगळे वाहतुकीची साधनं सुधारली, त्याच्यामध्ये निश्चितच डेव्हलपमेंट झाली आणि त्याच पद्धतीने आर्थिक विकासाला चालना सुद्धा लाभलेली दिसून येते. म्हणजे हे जागतिकीकरणामुळे झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच पद्धतीने मित्रांनो, दुसरा जो परिणाम आहे जागतिकीकरणाचा तो म्हणजे स्पर्धा करावी लागते. जे स्पर्धा सुरू झाली असा एक परिणाम आहे जागतिकीकरणाचा, जे निश्चितच या ठिकाणी अनेक प्रकारचे प्रॉडक्ट बाजारपेठेमध्ये आले. आपल्या वस्तूसारख्या वस्तूचं उत्पादन करणारे अनेक कारखानदार, अनेक कारखाने बाजारपेठेमध्ये आले आणि निश्चितच स्पर्धा वाढली. म्हणजे स्पर्धा हा एक या जागतिकीकरणाचं एक महत्त्वाचं फलित आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि निश्चितच स्पर्धा कुठल्याही गोष्टीमध्ये असणं गरजेचं आहे, मात्र ती निकोप असली पाहिजे. म्हणजे विनाकारण किंवा घातपात करणारी स्पर्धा कदापि असता कामा नये. जे जागतिकीकरणामुळे स्पर्धा निर्माण झाली, निश्चितच स्पर्धा निर्माण झाल्यामुळं काय झालं तर कमीत कमी किमतीला चांगल्या क्वालिटीची वस्तू लोकांना कशी देता येईल याच्याकडं या उद्योजकांचा कल वाढला. निश्चितच स्पर्धा जास्त वाढली, त्याच्यामुळं त्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी, त्या स्पर्धेमध्ये आपल्या वस्तूला लोकांची मागणी वाढण्यासाठी आपण त्या वस्तूची क्वालिटी मेंटेन करण्याकडे लक्ष देऊ लागलो. त्याचं वजन असेल, त्याची गुणवत्ता असेल, त्याच पद्धतीने ग्राहकांचा विचार करून त्या वस्तूचं मॉडिफिकेशन असेल किंवा बदल असेल काय त्याच्यामध्ये करायचा, तर हे सर्व आपण करू लागलो. कशामुळे? तर स्पर्धेमुळे. आणि स्पर्धा कशामुळे निर्माण झाली? तर जागतिकीकरणामुळे. म्हणून जागतिकीकरणाचा हा सुद्धा एक महत्त्वाचा फायदा आहे असं आपणाला म्हणता येईल. जे या ठिकाणी ग्राहक सुद्धा या जागतिकीकरणामध्ये ग्राहक सुद्धा हुशार झाले असं आपल्याला म्हणता येईल. आपण आता जर विचार आपण केला, एखादी वस्तू आपल्याला घ्यायची आहे तर आपण नेटवरती सर्च करतो, आपण ती वस्तू कुठल्या कंपनीची आहे, इतर वस्तू बरोबर त्याची तुलना करतो, त्याची किंमत, क्वालिटी, वॉरंटी, गॅरंटी, त्याची गुणवत्ता काय आहे, रिप्लेसमेंट काय आहे का, जशा चोहो अंगाने आपण त्या वस्तूची शहानिशा करून ती वस्तू विकत घेतो. जे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की ग्राहकाला आवश्यक त्या सेवा सुद्धा या जागतिकीकरणामुळे मिळू लागल्या. जे निश्चितच माल घरपोच येऊ लागला. आपण पाहतो ऑनलाईन शॉपिंग असेल, जे परदेशातील एखादी वस्तू सुद्धा आपल्याला या ठिकाणी घरपोच मिळू लागली. आपल्या भारतातील एखादा पदार्थ सुद्धा त्या ठिकाणी परदेशामध्ये घरपोच मिळू लागला. तिथं असणारा पेन आपल्याला घरपोच मिळू लागला. जशी जर आपण उदाहरणं लक्षात घेतली तर छोट्यात छोट्या वस्तूपासून मोठ्यात मोठी वस्तू सुद्धा आपल्याला या जागतिकीकरणामुळे आपल्या सोयीनुसार मिळू लागली, ती घरपोच मिळू लागली म्हणूया आपण. म्हणजे हा एक जागतिकीकरणाचा महत्त्वाचा फायदा आहे किंवा एक महत्त्वाचं फलित आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्याच पद्धतीने मध्यस्थाचं उच्चाटन झालं असा एक जागतिकीकरणाचा परिणाम आपल्याला सांगता येईल. मध्यस्थ म्हणजे एजंट. आपल्याला माहिती आहे एखाद्या व्यवहारामध्ये जर एजंट असेल तर त्याला
त्याचं ती दलाली द्यावी लागते आणि ती दलाली म्हणजेच थोडक्यात आपल्या नफ्यातील भाग त्याला द्यावा लागतो. जे या जागतिकीकरणामुळे काय झालं तर दलाली संपुष्टात आली. माझा माल आहे ना, माझी वस्तू गुणवत्तापूर्ण आहे ना, मग मी ती वस्तू परदेशामध्ये जाऊन विकू शकतो, तिथली बाजारपेठ मी काबीज करू शकतो. जे एवढा कॉन्फिडन्स या जागतिकीकरणामुळे निर्माण झालेला आहे. जे वस्तू जर चांगली असेल, त्या वस्तूच्या वापरातून जर लोकांचं समाधान होत असेल, ती वस्तू खरेदी करण्यासाठी त्याने जे पैसे दिलेले आहेत त्याच्यातून त्या वस्तूच्या वापरातून त्याला जर चांगल्या पद्धतीने रिटर्न्स मिळत असतील, समाधान मिळत असेल, तर निश्चितच ती वस्तू आपण विना दलालीची या जागतिकीकरणामुळं जगातील कुठल्याही पेठेमध्ये ती वस्तू विकू शकतो. म्हणजे हे कशामुळं? जागतिकीकरणामुळं शक्य झालेलं आहे किंवा हे जागतिकीकरणाचं फलित आहे असं आपणाला म्हणता येईल. म्हणून आपणाला या जागतिकीकरणाचे खूप फायदे झालेले आहेत असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. उदाहरणच घ्यायचं झालं तर भारत समुद्री उत्पादने ही आज आपण कुठल्याही मध्यस्थाविना इतर देशामध्ये विकू शकतो. तसंच मांस असेल, दूध आहे, तांदूळ आहे, ताजी फळे आहेत, भाज्या, साखर, कॉफी आहे, भुईमूग, काजू इत्यादी वस्तू आपण निर्यातही करू शकतो. कशामुळे? तर या जागतिकीकरणामुळं. म्हणजेच विना दलाली, विना एजंटगिरीची वस्तू आपण परदेशामध्ये विकू शकतो किंवा तिथले लोक आपल्या मार्केटमध्ये येऊन त्या वस्तू विना दलालीची, विना मध्यस्थीची विकू शकतात. म्हणून जागतिकीकरणाचा हा एक फलित आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का असा एक मुद्दा आहे बघा, बहुराष्ट्रीय कंपनी असं म्हटलेलं आहे. जे बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे काय तर अनेक देशामध्ये आपल्या शाखा उघडून त्या शाखेमार्फत आपल्या वस्तूची विक्री करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत किंवा अनेक देशामध्ये आपली शाखा उभारून त्या वस्तूची खरेदी विक्री करणारी संस्था, त्याला आपण बहुराष्ट्रीय कंपनी असं म्हणतो. उदाहरणार्थ आपण पाठीमागे बघितलं होतं मित्रांनो, बजाज आहे, डाबर आहे, ONGC आहे, आदित्य बिर्ला आहे, अमूल आहे, गोदरेज आहे, विप्रो आहे. तर या जागतिक स्तरावरच्या बहुराष्ट्रीय अशा कंपन्या आहेत. उदाहरणं लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाईल. त्यानंतर ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन, तर हेही आपण पाहिलेलं आहे मित्रांनो. तर या ठिकाणी नेस्ले, बायर, युनिलिव्हर, सिमेन्स, जनरल इलेक्ट्रिक इत्यादी अशा ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन कंपन्या आहेत. म्हणजेच या ठिकाणी ह्या खाजगी कंपन्या आहेत आणि या खाजगी कंपन्याचं जाळं देशामध्ये आपल्याला विखुरलेलं दिसून येतं. तसंच सेवा क्षेत्र म्हटलेलं आहे, आपण हेही पाहिलेलं आहे. जसं शेती, खाणकाम, मासेमारी हे सेवा क्षेत्र आहेत. जसं सेवा क्षेत्र सुद्धा या जागतिकीकरणाच्या कक्षेमध्ये येतं. बहुराष्ट्रीय कंपन्या, ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन आणि सेवा क्षेत्र याद्वारे आपण जागतिकीकरणामध्ये याच्यातून सेवा देऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो, भारताची सरकारी चळवळ बहुराष्ट्रीय आणि ट्रान्सनॅशनल कंपन्यांच्या वर्चस्वाला उत्तर असू शकते का? तसंच सहकार चळवळीचे तत्वज्ञान हे त्यातील सामील असलेल्या सभासदांचे सक्षमीकरण करणे, त्यांना वित्तीय आधार देणे हे आहे. तर खाजगी कॉर्पोरेशन कंपन्या या केवळ आर्थिक फायदा बघत असतात. यावर तुमचे मत द्या असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही सुद्धा तुमचं मत नोंदवू शकताय. काय वाटते तुम्हाला? तर खाजगी कॉर्पोरेट कंपनी ज्या आहेत त्या केवळ आर्थिक फायदा बघतात का समाजहितही बघतात? तर हेही तुम्ही याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. तर या कंपन्यामध्ये सुद्धा फरक असतो. बऱ्याचशा कंपन्या एक सामाजिक हित लक्षात घेऊन कार्य करत असतात, तर काही कंपन्या केवळ आर्थिक उद्देश किंवा पैसा मिळण्यासाठी कार्य करत असतात. तर याविषयी तुम्ही मत नोंदवणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, चर्चा करा असं म्हटलेलं आहे. भारतीय कृषी क्षेत्रावर विशेषतः लहान शेतकऱ्यावर जागतिकीकरणाचा काय प्रभाव पडला आहे? आपल्यासारखे जे छोटे छोटे शेतकरी आहेत तर त्याच्यावरती जागतिकीकरणाचा काय परिणाम झालाय? निश्चितच परिणाम झालेला आहे असं म्हणता येईल. कसा? तो सकारात्मक आणि नकारात्मक अशी दोन्ही अंगानं चर्चा करणं गरजेचं आहे. मग सकारात्मक कसा झाला? जर आपल्या शेतकऱ्याकडं किंवा आपले जे काही छोटे शेतकरी आहेत किंवा आपण आहोत, आपला माल जर निश्चितच गुणवत्तापूर्ण असेल तर जागतिकीकरणाचा आपल्याला फायदा होणार आहे. मात्र आपलं उत्पादन, आपला कृषी माल, फळं, भाज्या जे काय असतील ते धान्य, हे जर आपण गुणवत्तापूर्ण नसेल
त्याची गुणवत्ता जर आपण मेंटेन केली नसेल, हा माल जर निकृष्ट दर्जाचा असेल, खराब असेल, तर निश्चितच तो जागतिकीकरण या धोरणांतर्गत परदेशामध्ये आपण त्याला बाजारपेठ काबीज करू शकत नाही, म्हणून हा तोटा आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच पद्धतीनं जागतिक स्पर्धा आहे जागतिकीकरण म्हणजे. परदेशातील माल जर आपल्या इथं येत असेल आणि तो जर गुणवत्तापूर्ण असेल, तर आपल्या इकडे छोट्या शेतकऱ्यांनी, आपल्यासारख्या शेतकऱ्यांनी पिकवलेला माल कोण घेणार आहे? हा सुद्धा जागतिकीकरणाचा तोटा आहे असं आपल्याला म्हणता येईल. निश्चितच जर गुणवत्तापूर्ण माल असेल, आपल्याला जर बाजारपेठेमध्ये टिकून राहायचं असेल, स्पर्धेमध्ये जर आपण उतरत असू आणि आपला स्वतःवर विश्वास असेल आणि आपण ग्राहकांचा विचार करून जर वस्तू निर्माण करत असू, त्या वस्तूचा मोबदला ग्राहकाला जर पुरेपूर मिळत असेल, तर निश्चितच जागतिकीकरण हा फायद्याचा घटक आहे असं म्हणता येईल. मात्र आता आपण म्हटल्याप्रमाणे यापैकी कुठलंही आपण जर करत नसू, त्याच्यामध्ये जर आपल्याला आळस असेल, तर जागतिकीकरणाचा तोटा आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. आपलं उत्पादन कोणीही घेणार नाही. आपल्या देशातच, परदेशातला तर विचारच सोडा, आपल्या देशात किंवा आपल्या तालुक्यात म्हणूया, जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं उत्पादन कोणी घेणार नाही. कारण आज जागतिकीकरणामुळे इतकी स्पर्धा वाढलेली आहे. आज नाव काढेपर्यंत लगे आपल्याला कुठलीही वस्तू मिळू शकते, कितीही क्वालिटीची, आणि किमतीमध्ये तर अफाट त्यामध्ये फरक आपल्याला दिसून येतो. म्हणून आपल्याला या जागतिकीकरणाचे लहान शेतकऱ्यावरती सुद्धा सकारात्मक नकारात्मक परिणाम झालेले दिसून येतात. आपण उत्पादित केलेला जो माल आहे, तर तो माल गुणवत्तापूर्ण असला पाहिजे, अन्यथा वाईट परिणाम आपल्या कृषी उत्पादनावरती होत असतो. त्यानंतर मित्रांनो, राजकीय क्षेत्र म्हटलेलं आहे. निश्चितच जागतिकीकरणाच्या संदर्भात जर आपण राजकीय क्षेत्राचा विचार केला, तर निश्चितच आपल्याला या राजकीय क्षेत्रावरती जागतिकीकरणाचे परिणाम झालेले दिसून येतात. कारण राजकारण हा विषय या जागतिकीकरणामुळे वैश्विक पातळीवरती निर्माण झाला. आपण पाहिलेलं आहे, जागतिक स्तरावरती अनेक संघटना आहेत प्रत्येक देशाच्या, जसं अनेक सांगता येतील, पर्यावरण विषयक आहेत, अनेक राजकारण विषयक आहे, सांस्कृतिक घटकाला अनुसरून काही अशा समित्या आहेत, ज्या समित्या राष्ट्रीय पातळीवरती कार्यरत असतात. म्हणून आपल्याला म्हणता येईल की राजकीय क्षेत्रावरती जागतिकीकरणाचे परिणाम झालेले आहेत. तर पहिला परिणाम आहे तो म्हणजे लोकशाहीचे महत्त्व. जे 1989ची पूर्व युरोपमधील क्रांती, त्याच पद्धतीने सोव्हिएट रशियाचे विघटन यांच्याकडे कम्युनिझमचा झालेला अंत अशा स्वरूपात बघितले जाते. कशामुळे? तर या जागतिकीकरणामुळे. तसं जग हे लोकशाही व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत आहे असंही मानलं जातं. कशामुळे? तर जागतिकीकरणामुळे. जे खरी लोकशाही जागतिकीकरणामुळे प्रस्थापित झाली असं म्हणता येईल. कारण बंधनं तुटली ना. माझा माल माझ्या देशातला माझ्या देशात विकायचा, परदेशामध्ये नाही, अशी धोरणं होती पूर्वी. मात्र आता जागतिकीकरणामुळं माझा माल गुणवत्तापूर्ण असेल, स्पर्धेमध्ये टिकत असेल, कुठल्याही देशामध्ये जाऊन आपण तो माल विकू शकतो. म्हणजे या ठिकाणी म्हणता येईल लोकशाहीचं महत्त्व या जागतिकीकरणामुळे वाढलेलं दिसून येतं. निश्चितच म्हणजेच जागतिक स्तरावरती लोकशाही खऱ्या अर्थानं प्रस्थापित झाली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्याच पद्धतीने सहभागी राज्य, नागरिक केंद्रित शासन, सुशासन या संकल्पना या जागतिकीकरणातून निर्माण झाले असं म्हणता येईल. सहभागी राज्य म्हटलेलं आहे म्हणजे प्रत्येक देश हा राज्य झालेला आहे थोडक्यात. जे अनेक म्हणजे कोणीही या जागतिकीकरणामध्ये समाविष्ट होऊ शकतं. कोणीही कुठल्या देशामध्ये वावरू शकतं, येऊ शकतो. ज्ञान, वस्तू असेल, सेवा असेल, याचे आदान प्रदान होऊ शकते. म्हणजे पूर्वीची बंधनं राहिलेली नाहीत. म्हणून म्हणता येईल आपल्याला सहभागी राज्य ही संकल्पना निर्माण झाली. त्याच पद्धतीने नागरिक केंद्रित शासन निर्माण झालं. नागरिकाला प्राधान्य, नागरिकांच्या विचारावरती, सहमतावरती, त्यांच्या लोकशाही निर्णयावरती शासन व्यवस्था किंवा केंद्रित शासन व्यवस्था निर्माण झाली. समजा आपण समविचारी लोक एकत्र आलो आणि आपल्याला जर सरकारला काय सुचवायचं असेल, आपल्याला जर काय जागतिकीकरणातील धोरणामध्ये जर आणखीन सुसंवाद, सुसंघटितपणा निर्माण करायचा असेल, तर आपण ते शासनाला सुचवू शकतो. मात्र त्या गोष्टी या निश्चितच सर्वांना लाभदायक असणं आवश्यक आहे.
त्याचे फायदे सर्वांना होणं गरजेचं आहे. म्हणजेच नागरिक केंद्रित शासन या जागतिकीकरणामुळे निर्माण झालं असं म्हणता येईल. नागरिकाला प्राधान्य दिलं गेलं या जागतिकीकरणामुळे. त्याच पद्धतीने सुशासन ही संकल्पना निर्माण झाली. सुशासन म्हणजे चांगल्या पद्धतीचं शासन, की जे शासन लोकशाही पद्धतीचं असतं. ज्या शासनामध्ये किंवा ज्या शासन व्यवस्थेतील निर्णयामध्ये लोकांचा सहभाग असतो, लोकशाही असते, लोकांच्या विचाराला महत्त्व असतं, लोककल्याणाचा विचार केला जातो, त्याला सुशासन म्हणतो आपण. आणि सुशासन खऱ्या अर्थानं जागतिकीकरण या धोरणामुळे शक्य होत आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. त्याच पद्धतीने मित्रांनो, सहभागी शासन व्यवस्थेत पारंपरिक निर्णय प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन त्या निर्णय प्रक्रियेमध्ये आधुनिक घटकांचा विचार किंवा लोकशाही पद्धती त्याच्यामध्ये आली. जे पारंपरिक विचार जर आपण लक्षात घेतले, आर्थिक धोरणं असतील किंवा आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरती पूर्वी जी काही ध्येय धोरणं होत होती, तर त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही होती असं म्हणता येणार नाही. मात्र ती लोकशाही खरी जागतिकीकरणामुळे शक्य झाली असं म्हणता येईल. म्हणजे नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन व्यवस्था ही या जागतिकीकरणातून शक्य झाली. आणि त्याच्यामध्ये निश्चितच समाजाचा सहभाग हा महत्त्वाचा ठरलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर हे झालं लोकशाही महत्त्व, म्हणजे जागतिकीकरणामुळे खऱ्या अर्थानं लोकशाहीचं महत्त्व पटू लागलं. तसंच राज्याचे स्थान म्हटलेलं आहे. म्हणजे जागतिकीकरणामुळे काय झालं तर राज्याचं स्थान बळकट झालं. जे कुठल्याही राज्याला या ठिकाणी कमी महत्त्व नाही. आता प्रत्येक राज्य स्वतंत्र आहे, प्रत्येक राज्य मोठं आहे, प्रत्येक राज्याला आपल्या पद्धतीने विकास करण्याचं स्वातंत्र्य आहे. प्रत्येक राज्याला कुठल्याही देशामध्ये जाऊन व्यापार करण्याची परवानगी आहे आणि कुठल्याही परदेशी कंपन्यांना, व्यापाऱ्यांना कुठल्याही राज्यामध्ये येऊन व्यापार करण्याची जे एकूण खुली अर्थव्यवस्था या जागतिकीकरणामुळे निर्माण झाली असं म्हणता येईल. म्हणजे राज्याचं स्थान या ठिकाणी बळकट झालं असं म्हणता येईल. जे सार्वभौमत्व आलं त्याच्यामध्ये, जी काही केंद्रितता होती पहिली, राज्य फक्त तेवढ्या राज्यापुरताच व्यवहार, तेवढ्या देशापुरताच व्यवहार, बाकी कुठल्याही व्यापाऱ्यांना त्या राज्यामध्ये यायचं नाही, आपल्या राज्यातील व्यापाऱ्यांनी दुसऱ्या राज्यामध्ये जायचं नाही, किंवा जागतिक स्तराचा विचार केला तर पूर्वी बंधनं होती खूप, मात्र ती बंधनं आता सगळी शिथिल झालेली आहेत. म्हणजे राज्याचं महत्त्व कमी होऊन त्या ठिकाणी सार्वभौम राज्य ही संकल्पना उदयाला आली असं म्हणता येईल. सार्वभौम म्हणजे काय? त्या राज्यावरती, त्याच्यातील सर्व व्यापारावरती सार्वभौम म्हणजे सर्वांचा समान अधिकार आहे. जे कुण्या एकाच्या मालकीचं ते राज्य नाही, तो कुठल्या एखाद्याच्या मालकीचा तो व्यापार नाही. म्हणजे अशी ही खऱ्या अर्थानं लोकशाही किंवा सार्वभौमत्व खाजगीकरणामुळे शक्य झालं जागतिकीकरणामुळे शक्य झालं असं म्हणता येईल. त्याच पद्धतीने राज्याला कायदे करण्याचे जे अधिकार आहेत तर ते सुद्धा निश्चितच बहाल करण्यात आले. हे प्रत्येक राज्याला स्वातंत्र्य मिळालं त्या ठिकाणी या व्यापारासंदर्भात कायदे करण्याचं किंवा लोकशाही व्यवस्थेनुसार राज्य व्यवहारानुसार कार्य करण्याचे अधिकार मिळू लागले. म्हणजे स्वातंत्र्य निर्माण झालं खऱ्या अर्थानं, किंवा खऱ्या अर्थानं लोकशाही प्रस्थापित झाली असं म्हणता येईल. त्याच पद्धतीने बाह्य घटकाकडून आघात होत आहेत असे मानले जाते. कशामुळे तर या सार्वभौमत्वावर, कशामुळे तर या जागतिकीकरणामुळे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे कुठली गोष्ट असेल तर त्याच्या दोन बाजू असतात, एक म्हणजे फायदे आणि दुसरे म्हणजे तोटे, म्हणजे सकारात्मक बाजू आणि नकारात्मक बाजू. या जागतिकीकरणाच्या सुद्धा काही नकारात्मक बाजू आहेत, परंतु सकारात्मक बाजू अधिक आहेत, फायदे अधिक आहेत, म्हणून फायद्याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. निश्चितच आंतरराष्ट्रीय कायद्याचा विस्तार, प्रादेशिक आर्थिक संघटना, बाजारपेठेचे जागतिकीकरण, पर्यावरण आणि मानवी प्रश्नासंबंधी वाढती चिंता ही सर्व बाह्य आव्हाने जागतिकीकरणामुळे निर्माण झालेली आहेत. बरोबर आहे. या जागतिकीकरणामुळे कायदे करावे लागले, कायद्याची कलमं वाढली, म्हणून कायद्याचा विस्तार झाला. आणि कायद्याचा विस्तार, कलमं वाढली म्हणजे थोडी क्रिटिकल बाबी निर्माण झाल्या, किचकटता आली त्याच्यामध्ये, जे कॉम्प्लिकेटेड केसेस अशा निर्माण होऊ लागल्या आणि त्या सॉल्व्ह करण्यासाठी कायदे करण्यात येऊ लागले. म्हणजे थोडंसं आपल्याला म्हणता येईल कायद्याच्या बाबतीत जर विचार केला तर निश्चितच कायद्याचा विस्तार झाला. कशामुळे तर या जागतिकीकरणामुळे. तसंच प्रादेशिक आर्थिक संघटनाही निर्माण झाल्या. आता देशादेशामध्ये व्यवहार, राष्ट्रीय स्तरावरती व्यवहार म्हटल्यानंतर प्रादेशिक संघटना उदयाला आल्या.
कृषी उत्पादनाच्या वेगवेगळ्या संघटना, काही इलेक्ट्रिकल वस्तूची आयात निर्यात करणाऱ्या वेगवेगळ्या संघटना असतील, खाद्यवस्तू असतील, फळफळावळ असेल किंवा इतर काही व्हेकल्स, मोटार्स असतील, कपडा असेल, म्हणजे जे काय असेल ते, जितक्या अनंत वस्तू तितक्या अनेक संघटना. म्हणून आपल्याला म्हणता येईल या जागतिकीकरणामुळे काय झालं तर प्रादेशिक आर्थिक संघटना उदयाला आल्या. तसंच बाजारपेठेचे जागतिकीकरणही करण्यात आलं. प्रत्येक बाजारपेठेचं जागतिकीकरण झालं. जे कुठल्याही बाजारपेठेमध्ये जगातील कुठलाही व्यापारी येऊन आपल्या मालाची विक्री करू शकतो किंवा कुठलाही माल जगातील कुठल्याही बाजारपेठेमध्ये जाऊ लागला, येऊ लागला, त्याची आयात निर्यात होऊ लागली. म्हणून म्हटलेलं आहे बाजारपेठेचे जागतिकीकरण या जागतिकीकरणामुळे झालेलं आहे. तसंच पर्यावरण आणि मानवी प्रश्नांमध्ये समस्या वाढलेली दिसून येते. निश्चितच जागतिकीकरणामुळे पर्यावरण समस्या निर्माण झाल्या. कारखानदारी वाढली, वाहतूक वाढली आणि त्याच्यामुळे पर्यावरण समस्या निर्माण झाली. प्रदूषणामध्ये वाढ झाली. पाणी प्रदूषण, भूप्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण आहे. तसंच जंगलतोड होऊ लागली, इंधनाचा अतिरेकी वापर होऊ लागला कारखानदारीसाठी. पण आपल्याला म्हणता येईल पर्यावरणविषयक समस्या निर्माण झाल्या. कुठल्याही देशातील कंपन्या कुठेही जाऊन आपल्या शाखा उघडू लागल्या. जे निश्चितच या ठिकाणी व्यापार वृद्धी झाली, कारखाने वाढले आणि निश्चित प्रदूषण वाढलं. म्हणून या जागतिकीकरणामुळे हा सुद्धा एक महत्त्वाचा परिणाम होत आहे, झालेला आहे. तसंच मानवी प्रश्नासंबंधी चिंता सुद्धा वाढली. आता व्यापारच वाढलाय, जागतिकीकरण झाले, कुणीही कुठेही जाऊ लागलं व्यापार करायला. कुठल्याही वस्तूची व्यापार आयात निर्यात होऊ लागली. म्हणून या ठिकाणी मानवी प्रश्न सुद्धा निर्माण झाले. तंटे, वाद, विवाद किंवा काही कुरखोडी असतील किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचं राजकारण असेल, जशातून अनेक प्रश्न निर्माण झाले. हे कशामुळे तर जागतिकीकरणामुळे. म्हणून आपल्याला म्हणता येईल की राजकीय क्षेत्रावरती या जागतिकीकरणाचा परिणाम झालेला आहे. त्याच पद्धतीने मतभेद वाढले. वाढता वांशिक राष्ट्रवाद, बिगर राष्ट्रीय घटकांचे कार्य, तसेच पर्यावरण, लिंगभेद, मानवतावादी समस्यांना मिळालेले केंद्रस्थान, हे सर्व अंतर्गत आव्हानं सुद्धा या ठिकाणी जागतिकीकरणामुळे निर्माण झालेली आहेत. बरोबर आहे. वांशिक राष्ट्रवाद वाढला. आता वांशिक राष्ट्रवाद म्हणजे काय तर थोडक्यात प्रत्येक राष्ट्र जो असतो त्याची व्यापाराची एक प्रकारची खुबी असते वेगळी. त्याला किंवा प्रत्येक राष्ट्राचं व्यापाराचं एक धोरण असतं. जशी धोरणं आखली गेली त्यालाच वांशिक राष्ट्रवाद असं म्हटलं गेलं. जे निश्चित धोरणं तेवढी अवलंबायची, बाकी त्याच्या पलीकडे नाही. नियम, कायदे, कानून, जे हे सगळं साचेबद्ध होऊ लागलं आणि त्याच्यातून निश्चितच वांशिक राष्ट्रवाद निर्माण झाला. तसंच बिगर राष्ट्रीय घटकांचं कार्य, तसंच पर्यावरण, लिंगभेद, मानवतावादी समस्या यांना सुद्धा केंद्रस्थान मिळालेलं दिसून येतं. पर्यावरण ऱ्हास होऊ लागला आहे, लिंगभेद वाढू लागला, मानवतावादी ज्या काही समस्या आहेत त्या सुद्धा केंद्रीभूत होऊ लागल्या. मानवतावादी समस्या म्हणजे व्यापाऱ्याची पिळवणूक होणं असेल, व्यवहारामध्ये दिरंगाई होणं असेल किंवा जे अशा ज्या काही मानवतावादी दृष्टिकोनातून जी मूल्य या ठिकाणी असणं गरजेचं आहे या जागतिकीकरणामुळे, तर त्या मूल्यामध्ये सुद्धा घसरण झालेली दिसून येते किंवा या मूल्यावरती परिणाम झालेले दिसून येतात. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. जास्त व्हिडिओ होते नंतर अपलोड होत नाही. राहिलेला भाग आपण पुढील तासाला पाहूया. धन्यवाद.